त्याजी कथा कौमती अनुसार प्रेम सहित गद्दी धरू पधारे पवन कुमार मस्तक हे पाया मस्तक हे पायावरे वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी वार करी संतांच्या वार करी मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जन्मालो त्याच्या जी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती विठ्ठल परमपावनी नावा नाव्यामधली आजची जी सेवा आहे वेगळं कीर्तन आहे. हा जास्त वेळ बसायचं नाही आपला अर्धा पाऊण तास जास्त वेळ नाही. आजची जी सेवा आहे एका महान महात्म्याच्या 13व्याच्या निमित्तानं माझ्याकडून अर्पण केलेली ही भावपूर्ण श्रद्धांजली आहे. वैकुंठवासी विश्वनाथजी महाराज माळवटकर यांचं गेल्या 30 तारखेला 30 तारीख होती त्या दिवशी 27 होती. 27 तारखेला दुःखद निधन झालं. वाटलं नव्हतं की या निमित्तानं इथं कीर्तन करायची वेळ येईल म्हणून. एवढ्या लवकर नाही वाटलं. नियतीला जे मंजूर आहे ते होतो. विठ्ठल विठ्ठल त्या दिवशी निरोप आला पण आमच्या हाताला ते कथा कंकण होत. कथा कंकण असल्यामुळं वाईट वाटलं आपण येऊ शकलो नाही. आणि आज सुद्धा इथून 115 किलोमीटर अंतर तेलंगणामध्ये कथा चालू आहे. काही हो आजच्या याला 13व्याला आपलं जायचं पक्क ठरलं. आणि कीर्तनाचं वेगळं कीर्तन आहे. मी सांगू तुम्हाला
मी कोणाच्याच तेरवीचं कीर्तन आतापर्यंत केलं नाही. हे पहिलं तेरवीचं कीर्तन आहे आणि यानंतर तेरवीच्या कीर्तनाला मी जातच नाही. पण मी ठरवलं की बाबांच्या तेरवीच्या कीर्तन आपणच करायचं. संपूर्ण आयुष्य ज्यांचं सत्संगामध्ये परमार्थामध्ये गेलं ते महात्मे. महाराज 2 वर्षामध्ये त्याचा खूप संपर्क आला आणि योग असा कालच्या आपल्या सत्संगाच्या निमित्तानं जाता जाता शेवटी दुसऱ्या दिवशी सुद्धा योग असा की आम्ही त्यांना भेटून गेलो होतो. गोरखनं सांगितलं, बाबू चालले तर जा, पण फक्त 2 मिनिटं येऊन जा. आणि तेवढ्याच 2 मिनिटांमध्ये त्यांची आमची भेट झाली, ती शेवटची भेट. हृदयामध्ये डोक्यामध्ये देवाशिवाय दुसरं काहीच त्यांच्या नाही असे लोक जन्माला फार कमी येतात. विठ्ठल विठ्ठल आणि जरी आले तरी जास्त दिवस जगत नसतात. इतिहास पहा तुम्ही, जी चांगली माणसं होती ती फार लवकर गेली. छत्रपती शिवाजी महाराज लवकर गेले, स्वामी विवेकानंद लवकर गेले. जे महान महात्मे येतात, काहीतरी कार्य घेऊन येतात आणि कार्य संपल्याच्या नंतर मात्र जगात कधीच थांबत नाहीत. प्रपंच हा त्यांचा विषय कधीच नसतो. त्यांचा फक्त आणि फक्त देव हा विषय असतो. देव. माझ्यापेक्षा तुम्ही त्यांना अगदी जवळून पाहिलं, जवळून. हा, आणि आजचा जो अभंग आहे कीर्तनाचा, हे जाता जाता त्यांनी दिलेली आपली प्रतिक्रिया आहे. प्रत्येक मृत पावलेला व्यक्ती 13व्या दिवसापर्यंत त्याचा आत्मा त्याच गावात राहतो. 13 दिवसापर्यंत. आणि त्याला नेण्यासाठी पितृलोकातून पितर येत असतात. आपण जेव घालतो ना पितर, ते पितर त्याला नेण्यासाठी येतात. आणि पितर नेण्यासाठी आल्याच्या नंतर तो शेवटी संध्याकाळीपर्यंत वाट पाहतो की माझ्या 13व्याच्या निमित्तानं काय होते. आणि 13व्याच्या निमित्तानं जर कीर्तन झालं तर जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. किती करोडपती माणूस असू द्या, त्याच्या 13व्याच्या दिवशी कीर्तन होईल असं सांगता येत नाही. आणि कीर्तन जरी झालं तर 13व्याच्या कीर्तनाला एवढे माणसं असतील असं सांगता येत नाही. फक्त परिवारातले माणसं तेवढे राहतात असं सांगतात. शुराची परीक्षा युद्धभूमीवर होते आणि साधू संतांची परीक्षा त्यांच्या मरणाच्या वेळा होते. माधवरावजी ते सांगू लागले, आमच्या गावामध्ये आतापर्यंत अंत्यविधीला इतके माणसं जमले असं कधीच रेकॉर्ड नाही. एवढी मंडळी जमली होती, एवढी मंडळी जमली होती. माणसं का जमतात? आयुष्यात माणसाचं कर्म चांगलं असलं, जीवन चांगलं गेलं की शेवटी निरोप द्यायला अख्खं जग येते. हो जग. विठ्ठल विठ्ठल जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती एक दिवस जातोच. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणून या धनंजया जया परी. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित आहे. पण चांगली माणसं जातात कसे? झाकेल्या घटीचा दिवा, तेवी देह ठेवी जे पांडवा. दिवा आता जळताना दिसतो आणि 2 मिनिटात दिवा विझून जातो.
तसे चांगले माणसं निघून जातात. विठ्ठल विठ्ठल. स्वतःच्या मंडपामध्ये आम्ही त्यांना खूप वेळ पाहिलंय. कधी पडलेली पात्र उचलताना पाहिलं, कधी पडलेली द्रोण उचलताना पाहिलं, कधी गाथा भजन करताना पाहिलं, कधी पारायण करताना पाहिलं. काहीही करो, पण त्या भागवताच्या मंडपामध्ये आवर्जून उपस्थित. विठ्ठल विठ्ठल. जीवनाच्या अंतरंगामध्ये परिपूर्ण आणि परिपूर्ण देवच भरलेला. प्रपंचाकडे त्या माणसानं फारसं कधी लक्ष दिलेलं नाही. लक्ष दिलं नाही. प्रपंचासाठी जीवनच नव्हतं. जीवन म्हणजे नेमकं करावं काय. मानवी जीवन जन्मात आल्याच्या नंतर माणसाची हिती कर्तव्यता कशात आहे ज्याला कळतं ना, ती माणसं प्रपंचात कधी रंगत नसतात, रमत नसतात. संसार 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 कोणत्याही जन्मामध्ये संसार होतो. त्याला मानवी जन्मच कशाला पाहिजे. माणसाचा जन्म हा केवळ आणि केवळ भगवंताचं चिंतन करण्यासाठी दिलेला आहे, हे त्या माणसाला 100% कळलेलं होतं. आणि म्हणून नामस्मरण नामचिंतन असं सांगतात. किती वेळ जरी झाला तर टोकीवरल्या महादेवाचं दर्शन घेतल्याशिवाय हा माणूस कधीच थांबला नाही. विठ्ठल विठ्ठल. खूप 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 आठवणी. माणसं गेल्यानंतर माणसाची किंमत कळत असते. जिवंतपणे माणूस कळत नाही. गेल्यानंतर घरामध्ये एवढी पोकळ निर्माण होते, एवढी जागा मोठी निर्माण होते. आता ती जागा भरून कशानच निघत नाही. ते काय केलं निघत नाही. निघत. परिवाराला, मुलींना, बहिणींना सगळ्यांना सारखी आठवण येत राहते. हे कीर्तन जर दुसऱ्या निमित्तानं असतं तर इथं तो महात्मा आवर्जून हजर राहिला असतो. पूजा असो, कीर्तन असो, सत्संग असो, कोणाच्या घरचा सत्यनारायण असो, नाही टाळला. पहिलं महत्व प्रभू चिंतनाला, त्यानंतर आपल्या कामाला. जीवन म्हणतात त्याला. माणूस किती वर्ष जगला याला महत्व नाही, तो जगला कसा याला महत्व आहे. आयुष्यामध्ये काय केलं हे महत्वाचं आहे. आपण काय करण्यासाठी आलो आणि काय करतो याचं तारतम्य ज्या माणसाला लागते त्याला संत म्हणतात. विठ्ठल आणि म्हणून त्यांच्या कीर्तनाच्या निमित्ताने बघा लांबून लांबून मंडळी आली. मृदंगाचार्य तुमचं गाव कोणतं? केशव महाराज झरा, शिवाजी महाराज येवलीकर, शिवाजी महाराज हिंगोलीकर, गावातली मंडळी. आल्यानंतर करायचं काय? प्रपंच कापड परमार्थ.
राम राम स्मरा आधी, अगोदर भगवंताचं चिंतन आणि मग प्रपंच, ही मानवी जीवनाची संजीवनी आहे. विठ्ठल जन्मालो त्याचे, आज फळ झाले साचे. ज्याच्या 13व्याच्या निमित्तानं कीर्तन होते, ती माणसं सज्जन असतात, महात्मे असतात. आणि म्हणून आज माझ्या जन्माचं फळ झालं, चीज झालं. केव्हा कळतं की आमच्या परमार्थाची शेवटी आम्हाला पावती मिळते तेव्हा. साधू संत म्हणतात, आजपर्यंत आम्ही परमार्थ केला पण आमचं पोट भरलं नाही, पुन्हा मी घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. पण जीवनामध्ये माणसानं जगावं कसं हे विश्वनाथ बापूकडून माणसानं शिकावं. विठ्ठल विठ्ठल बाकी कितीही जरी कमाई केली ना महाराज, इथंच राहणार आहे. धनाने भूमी पशवश्य गोष्टी, भार्याग्रदारे जनस्मशाने, देह चित्तायं परलोक मार्गे, कर्मानुगो गच्छन्ति जीव एकः. किती धन कमवलं, धन कुठं राहणार आहे? बँकेत राहील ना. गायी बैल असतील कुठं राहतील? गोठ्यामध्ये राहतील. पत्नी घरामध्ये. पाठवायला आलेली मंडळी स्मशानापर्यंत. जनस्मशाने. आणि हा जो देह आहे, हा देह चित्तायाम, हा देह चित्तेवर राहील. मग सोबत आलं काय आमचं? आम्ही केलेला परमार्थ आहे. कर्मानुगो गच्छन्ति जीव एकः. आयुष्यामध्ये आम्ही केलेली कर्म आमच्या सोबत येत असतात. हा, चांगली कर्म असो का वाईट कर्म असो, ती कर्म आमच्या सोबत येतात. चांगल्या कर्माचा परिणाम चांगलाच आणि वाईट कर्माचा परिणाम वाईट होतो. आयुष्यामध्ये वाईट कर्म कशाला म्हणतात विश्वनाथ बापू यांच्या स्वप्नात सुद्धा माहित नाही, फक्त सत्कर्म करायचं तेवढं माहित आहे. हा, आणि म्हणून सांगू तुम्हाला, हा महात्मा जरी गेला तरी पुन्हा या नाव्यामध्ये कुठं ना कुठं ती आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल कसं आहे, माणसाला जन्माला येत असताना भगवान परमात्मा आयुष्याची शिदोरी बांधून देतो की मृत्यू लोकात आल्याच्या नंतर हा किती वर्ष जगणार. आणि आयुष्य संपलं की महाराज झाडावून पडणं हे कारण नाही, निमित्त आहे. कारण कुठलं तरी निमित्त लावल्याशिवाय जाता येत नाही. आयुष्य संपलेलं आहे, काही आजार नाही, कुठलं व्यसन नाही पडायला, कुठं आजार नाही, व्यसन नाही, कोणाशी वैर नाही, सगळ्यांशी प्रेमानं अजात शत्रू माणूस होता. जगात या गावात त्याचा कोणी विरोधक किंवा शत्रू नव्हता, कारण तसं कामच नाही. मग मृत्यूचं कारण काय? आयुष्यातच संपलेलं आहे. हा, केवळ आणि केवळ ते पडण्याचं निमित्त आहे, पण आयुष्य संपलं. आयुष्य संपल्याच्या नंतर माणसाकडे
वेगळा जास्तीचा एक श्वास घेण्याचा सुद्धा अधिकार नाही. विश्वनाथजी बापू गेलेले जरी असतील तर नुसतं मनात जरी आणलं तर आपल्या रस्त्यावर कुठे ते त्याची प्रतिमा दिसल्याशिवाय राहणार नाही. दिसेल की नाही? मंदिराकडे जरी गेले तरी कुठंतरी ते दिसल्यासारखे वाटतील, कारण आजारी पडून माणूस गेला नाही, मरतो 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 असं वाटणार. फटकन जशी लाईट जाते त्या पद्धतीचा जीवात्मा निघून गेला. दिसतील ते आपल्याला. म्हणून त्यांची ही प्रतिक्रिया आहे की मी जन्माला आलो, पण जन्माला येऊन मी माझ्या जीवनाचं फळ केलं. आजी फळ झाले चाचे. काय केले? केवळ आणि केवळ प्रभूचं चिंतन. आणि हे करत असताना महाराज मला सांभाळलं कोण? तुम्ही सांभाळले संती, भय निरसले कंती. जीवन जगत असताना एक सांगू तुम्हाला, परमात्मा आणि संत आम्हाला सांभाळत असतात. परमात्मा, तुम्ही सत्कार्य करा, तुमच्या माग पुढे देव राहतो. पण आयुष्य संपल्यानंतर देव तरी काय करणार आहे? कोणाला काय करणार? मागे पुढे उभा राही सांभाळीत, आलिया आघात निवाराया. देव राखीतया मारील कोण, न मोडे काटा हिंडतावर. न मोडे काटा हिंडतावर. काट्याच्या जंगलातून जरी गेले तर काटा पायात रुतत नाही, प्रभूची साथ म्हणून. भगवंताने आम्हाला सुंदर अशा प्रकारचा नरदेह दिला आहे महाराज. 3 गोष्टी दुर्लभ असतात. 3 गोष्टी कोणत्या कोणत्या? दुर्लभम त्रयमेव देवानुग्रहेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रया. 3 गोष्टी. सगळं काही आपल्याला मिळेल, पण मानव देह मिळणं दुर्मिळ आहे. दुर्लभ आहे. पण आमचं भाग्य, आम्हाला तो सापडला. न्यायशास्त्रामध्ये याला कागटाळी न्याय म्हणतात, नाही का? सापडला देह कागटाळी न्याय, न घडो ते उपाय घडो आले. कागटाळी न्याय म्हणजे कावळ्या आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा. वास्तविक पाहता आंधळ्या माणसाला कावळा सापडतो का? सापडत नाही त्याला. पण योगायोग असा, आंधळ ते नदीवर स्नान करायला गेलं आणि स्नान करत असताना त्या आंधळ्याचा नेम होता ते टाळी वाजून सूर्याला नमस्कार करायचं. अशी त्याने टाळी वाजवली. योगायोग त्याने टाळी वाजवण्याशी आणि तिथून कावळा जाण्याशी त्याच्या हातात पडण्याशी एक झालं. आंधळ्यानं कावळा धरला. त्या नगरीच्या राजाच्या बगीच्यामध्ये सगळे पक्षी होते, पण त्या बगीच्यामध्ये कावळाच नव्हता. प्रधानजी म्हणला, सरकार आपल्या बगीच्यात सगळे पक्षी आहेत, कावळा नाही हो.
मग आणायचा कुठून ते म्हणजे राजांना फरमान काढला, आदेश काढला, जो कोणी कावळा धरून देईल त्याला 5,000 रुपये. आणि बातमी गेली त्या आंधळ्याकडे, आंधळ्या अरे तू कावळा धरला आणि एका कावळ्याचे राजा 5,000 देणार आहे. मग त्या आंधळा म्हणला एका कावळ्याचे 5,000 भेटत असतील तर दुसऱ्या धरतो म्हणला, सापडते कावळा. त्या आंधळ्यानं काय केलं, ते कावळा घेतला ना बगल मध्ये ठेवला आणि अशी टाळी वाजवली की बघतला कावळा उडून गेला. आता कावळा कधी सापडल? कसा माणसाचा देह आहे हो, कधी उडून जाईल सांगता येत नाही. आपल्याला सापडला हे आपलं भाग्य आणि सांभाळणं हे आपलं सौभाग्य. विठाल कित्येकाला सापडला पण सांभाळता आला नाही, हे की नाही. सोन्यासारख्या शरीराची माती केली महाराज, माती केल्यानं. दुर्बळाचे हाती सापडले धन, करिता जतन नये त्यासी. धनाची पेटी दरिद्री माणसाला सापडून काहीच उपयोग होत नाही. धनाची पेटी भाग्यवान माणसाला सापडावं. हा, ज्या भाग्यवान माणसाला धनाची पेटी सापडली ना, ते त्या धनाचा वापर योग्य करतो. आणि दरिद्री माणसाला जर धन सापडलं तर त्याचं धन चांगल्या ठिकाणी येत नाही, कुठंतरी वाईट ठिकाणी जाते, कारण दरिद्री आहे ते. तसं मानवी शरीर हे भाग्यवान अशा प्रकारचे असणाऱ्या विश्वनाथ बापूला सापडलं आणि त्याने या धनाचा, या देहाचा वापर योग्य ठिकाणी केला. हे शरीर कुठेही वापरता येते आपल्याला. प्रपंचात वापरा, कुठेही वापरा, पण कुठेही वापरल्याच्या नंतर देहाचं सोनं होत नाही. जर परमार्थातच वापरलं तर याचं सोनं होते. विठाल विठाल नाहीतर हा देह कसा आहे, तुकोबारा सांगतात, नासिवंत देव नासिवंत देव देह कसा आहे, नाशिवंत आहे. याच्यामधला चैतन्य रूपानं असणारा परमात्मा निघून गेला की 12 घंट्यानंतर देहाचा वास सुटतो. वास नासक आहे, नासक आहे. आणि नासक असणारा देह इतकं अशाश्वत आहे, अपवित्र आहे. पण या नासक्या अपवित्र असणाऱ्या देहाला जर पवित्र करायचं असेल तर प्रभूचं चिंतन. कोणाचा देह पवित्र? जे देवाचं भजन करतात त्यांचाच देह पवित्र. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. आयुष्यभर ज्यांनी भजन केलं त्याचं नाव जरी घेतलं तर आपलं पाप जळाल्याशिवाय राहत नाही. विठाल एवढं सत्संग करणाऱ्या माणसाचा अधिकार आहे महाराज. जगद्गुरु तुकोबाराचं नाव जर नुसतं घेतलं
तर नाव घेतल्यानंतर यम थरथर कापतो. तुकाराम 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 रात्रंदिवस भजन करणारा तुकोबाराचं आपण जर नाव घेतलं तर आपल्या जवळ येण्यासाठी यम सुद्धा थरथर कापतो. का तर जगद्गुरु तुकोबारायांना सृष्टीमध्ये देवदर्शन झालं होतं. देवदर्शन तुकोबारायांनी चिमण्यांमध्ये देव पाहिला. सगळीकडे त्यांना देव दिसत होता. विश्वनाथ बापूच्या बाबतीत सुद्धा तसंच होतं. शेतामध्ये आलेली गाय जर पीक खाली तर गायला कधी हाणायचं नाही, खाऊ द्यायचं तिला. शेतामध्ये काही दुसरे वानर फिरणारे आले तर खातील खातील, खाऊन खाऊन किती खातील. काल वानर खातात म्हणून हाणत नव्हते, पण त्या आखाड्यावर त्या झाडावर आपले माणसं बसतात, काही स्वयंपाक करतात, असं इथं घाण होईल म्हणून इथून फक्त बाजूला काढून द्यावं एवढाच फक्त त्यांचा मानस होता, बाकी काय. परंतु योग महाराज ती वेळ, ती जागा, तो दिवस त्यांच्या आयुष्यातलं ठरलेलं सगळं होतं आणि ठरलेलं तिथं असल्यामुळं त्यावेळेला तिथं माणूस कोणी येत नसतो. विठ्ठल विठ्ठल आज तो महात्मा इथं आपणा सर्वांना पाहत आहे. इथून त्यांचा प्रवास पितृलोकामध्ये होईल. पितृलोकांचा निरोप घेतल्याच्या नंतर ते वैकुंठातच जाणार, त्याबद्दल काही शंका नाही. कारण का, जो नामधारक असतो त्याचं रिझर्वेशन दुसरीकडे कुठंच होत नाही, वैकुंठातच. बर का, हा काहीच्या ठिकाणी वैकुंठवासी लिहितात, पण ते वैकुंठात जातीलच असं नक्की नाही. दारू पिऊन पडला आणि त्याचा गटारीत मेला आणि त्याला वैकुंठवासी लिहिलं, वैकुंठात जाईल. वैकुंठात जाण्यासाठी त्याला तशी कर्म लागतात आणि तसं कर्म केल्याच्या नंतर त्याला तिथून तिथल्याशिवाय कोणीच अडवू शकत नाही. तेने वैकुंठ भुवनी घर केले, इथं राहिले, पण इथून जाण्याच्या अगोदर त्यांनी वैकुंठामध्ये आपलं घर पक्क केलं. हो, आयुष्यावर जी माणसं भजन करतात, साधना करतात, महाराज निश्चित परमात्मा त्यांच्यासाठी विशिष्ट प्रकारचं तिथं व्यवस्था करतो. ही पारमार्थिकाची अंतिम सिदोरी आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून नेहमी आपण सांगत असतो की कितीही तुम्ही थाटाचा परमार्थ करा, गाडीभर संसार करा, गाडीभर केलेला संसार गाडीचा सुद्धा सोबत येत नाही. आणि प्रभूचं चिंतन केलेलं, प्रभूच्या सत्संगामध्ये केलेलं दान मात्र आपल्या सोबत आल्याशिवाय राहत नाही. हा देह भगवंताच्या सेवेमध्ये झिजला पाहिजे. आपण प्रार्थना म्हणतो ना जेवायला बसल्यानंतर, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी
देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. देवा तुला माझी एकच मागणी आहे की माझा हा जो देह आहे तुझी सेवा करत करत संपावा. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून त्या महात्म्याचे शब्द आहेत, विश्वनाथजी महाराजांचे शब्द आहेत की जन्म आलो त्याचे आज फळ झाले साचे, तुम्ही सांभाळले संती भय निरसले खंती. हे कर्म करत असताना साधू संतांनी मला सांभाळले. माझ्या अवती भोवती भगवंताच्या रूपानं साधू संतांच्या रूपानं माझा सांभाळ करणारी माझी ही सगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी होती. आणि एक सांगू महाराज, आपला परमार्थ जो होतो ना तो साधू संतांच्या संगतीमध्ये होत असतो. विठ्ठल विठ्ठल प्रपंच हा आपल्या मनाने केला जातो आणि परमार्थ हा साधू संतांच्या सद्गुरूच्या संगतीमध्ये केला जातो. का? कारण भगवंताकडे जाणारी वाट केवळ फक्त संत जाणतात आणि म्हणून आपण त्या वाटेने जायचं. येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही, म्हणून झाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेषवरला तो सेवू. साधू संतांचं जे शिल्लक उच्चिष्ट राहिलेलं आहे ते जर सेवन केलं तर आपलं जीवन धन्य होते. तुकोबारायचं उच्चिष्ट म्हणजे तुकोबारायचा गाथा आहे. ज्ञानोबारायचं उच्चिष्ट म्हणजे ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी आहे. नाथ महाराजांचं उच्चिष्ट म्हणाल तर नाथ महाराजांचं भागवत आहे. हे जर आपण श्रवण केलं तर निश्चित आपलं जीवन सफल झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल संत कोणाला म्हणतात? मग संतांची काही लक्षणं असतात. संतांची लक्षणं आता संत कशावर ओळखायचे बर का? साधू संत जीवनामध्ये फक्त एकाच गोष्टीला महत्व देतात आणि तो म्हणजे देव. आपले विषय वेगवेगळे असतील पण साधू संतांचा विषय एकच असतो, तो देव. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. ज्याला देव जास्तीत जास्त आवडतो त्याला ह्या गोष्टी आवडत नाहीत. जन आवडत नाहीत, माणसं आवडत नाहीत. का? कारण माणसात जर बसला तर सगळेच माणसं देवाचा विषय काढतीलच असं नाही, है की नाही? आणि त्या माणसाला देवाशिवाय दुसरं काही आवडत नाही. म्हणून आवडीचा विषय त्याला लोकात बसल्यानंतर मिळत नाही, म्हणून ते लोकात बसत नाहीत, म्हणजे त्यांना लोक आवडत नाहीत. दुसरी गोष्ट, लोकात बसल्याच्या नंतर लोक निंदा करतात, लोकांची निंदा. गावामध्ये दोन वटे असतात, एक कुचरवटा दुसरा मसनवटा. कुचरवट्यावर बसलेले माणसं संध्याकाळी जेवण फिवण करून जातात, ते वट्यावर कुचरवट्यावर बसतात, गावाचा हरिपाठ वाजतात. मग रात्रीचे 12 का वाजून घरून त्याला कोणीतरी जाऊन बोलवते, बाबा चला ना घराकडे 12 वाजले म्हण, आम्हाला दार बंद करायचं आहे. ते म्हणते थांब, हरिपाठ टिकल्या कोणत्यातला राहिला. ही हरिपाठ करणारी माणसं साधू संताला आवडत नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की निंदा मत करणार किसी की, कोणाची निंदा करू नका. आपण जर दुसऱ्याची निंदा जर केली
तर दुसऱ्याचे मळालेले कपडे धुण्याचा प्रकार आहे. दुसऱ्याचे मळलेले जर कपडे धुतले तर ज्याचे कपडे धुतले त्याचे कपडे स्वच्छ होतात, पण आपले हात मळतात ना, है की नाही? मग त्याची निंदा केल्याच्या नंतर तो शुद्ध होतो, पण त्याचं सगळं पाप निंदा करणाऱ्याच्या डोक्यावर बसतंय. म्हणून सज्जन माणसं लोकात बसून निंदा करतही नाहीत आणि निंदा ऐकतही नाहीत. ऐकणं काय आणि करणं काय सारखंच की हो, है की नाही? हा, धुणं धुवायला दोघी जणी निंदा करता करता एकी निंदा केली, दुसरी पण केली. ती म्हणजे निंदा करणारी म्हणले मग दुसरं त्याला की निंदा करणं बरोबर नाही, कपडे तू नाही. दुसरीला विचारलं म्हणले तू, ते म्हणले मी नाही, मी ऐकलं, मी बोललो काहीच नाही. आता धुणं काय आणि पिळणं काय सारखंच की हो लोकांचं धुणं. तसं निंदा करणं काय आणि निंदा ऐकणं काय, ऐकणं सुद्धा पाप आहे. म्हणून साधू संत निंदा करतही नाहीत, ऐकतच नाहीत. म्हणून जे निंदा करतात त्या लोकांमध्ये ते बसत नाहीत. नावडे जन नावडे धन. चांगल्या माणसाला धन आवडत नाही. धन का आवडत नाही? कारण धनाच्या पाठीमाग बरेच दोष असतात. धन 14 दोषानं वेष्टित आहे. कोणतं कोणतं? स्थेयम, हिंसा, काम, क्रोध, स्मयोमधा, दंभ, अहंकार, सप्त व्यसनानि चैतिः. ज्या माणसाकडे पैसा जास्त झाला त्या माणसाला पहिली भीती आहे स्थेयम, म्हणजे चोरीची, है की नाही? पैसेवाल्या माणूस जर झोपला, पाराकडे जरी कुत्र वरडलं तरी घरातून बाहेर येते, सगळे रस्ते व्यवस्थित आहे की नाही पाहते आणि मग जाऊन झोपते. पैसे घरात असल्यावर माणूस किती वेळ उठल रात्रीतून सांगता येत नाही, झोप येत नाही, भीती आहे चोरीची. हे त्या पैशाचा दोष आहे, दोष. दुसरा दोष आहे हिंसा. पैसेवाला माणूस मानसिक हिंसा करतो आणि कायिक हिंसा करतो. कायिक हिंसा म्हणजे पैशाच्या बळावर ते दीन दुबळ्या गरीब बिचाऱ्या प्राण्यांचे जीव घेतो, कोंबडे बकरे खातो. आणि दुसरी वाचिक हिंसा करतो, तो म्हणजे पैसे आल्याच्या नंतर तो कोणालाही भांडण करायला भीत. तुला काय वाटायला म्हणते, काय लागायचं ते लागू दे म्हणते की नाही. म्हणजे त्या माणसांकडून कायिक आणि वाचक अशा प्रकारची हिंसा होते. हा दोष त्याचा नाही, त्याच्याकडे असणाऱ्या पैशाचा आहे. विठाला त्यानंतर तिसरा दोष आहे काम. काम म्हणजे इच्छा. त्या माणसाला काय इच्छा होतील सांगता येत नाही, कारण इच्छा तृप्ती करण्या इतका त्याच्याकडे भरपूर पैसा असतो, म्हणून त्याच्या इच्छा थांबत नाहीत. दोष आहे पैशाचा. त्याच्यानंतर मद. मद म्हणजे अहंकार. अहंकार हा पैशाचा दोष आहे. आणि 7 व्यसन त्याच्या जवळ येतात महाराज. तो धूम्रपान करेल, तो मद्यपान करेल, तो मांसाहार करेल, वगैरे वगैरे. असे 7 व्यसनांनीच सगळ्या व्यसनांचा आश्रय हा पैसा असल्यामुळं साधू संतांना पैसा आवडत नाही. विठाला पैसा मिळवणं सोपं आहे, पैसा जिरवणं अवघड आहे, है की नाही? जिरवणं अवघड आहे. पैसा सर्वांनाच पैसा जिरल सांगता येत नाही. सत्ता मिळवणं सोपं आहे, सत्ता टिकवणं अवघड आहे. तारुण्य मिळणं सोपं आहे, पण तारुण्य टिकवणं अवघड आहे. ज्ञान मिळवणं सोपं आहे, पण ज्ञान टिकवणं अवघड आहे. महाराज होणं सोपं आहे, पण महाराज होऊन टिकणं अवघड आहे. विठाला विठाला आणि म्हणून असे दोष असल्यामुळं सज्जन माणसं पैशाच्या पाठीमाग कधीच लागत नसतात. पैशाच्या पाठीमाग लागणं ते अज्ञानी माणसाचं लक्षण आहे.
अज्ञानी माणसाचं रात्रंदिवस निज निकटे मरणेशी घेता झटे कवडीची प्राप्ती न भेटे प्राणांत कष्ट द्रव्य जोडे रात्रंदिवस ज्याचा विषय पैसा तो कशाकडे लक्ष देत नाही पैशाच्या पाठीमाग लागणाऱ्या माणसाला देव कधीच आवडत नसतो विठाल विठाल त्याला जर तुम्ही म्हणले चला आळंदीला चला पंढरपूरला जाऊत म्हणतो तो यावर्षी काही नाही पुढच्या वर्षी पाहू पुढच्या वर्षी म्हणजे काय आपल्या बापाची जहागिरी होई की काय वाचायचं एका माणसाला आम्ही आमच्या गावात चला ना वारीला दिंडीला ते दिंडीला आलं नाही त्याची दिंडी निघाली पण दिंडीला आलं नाही पाऊत म्हणतात माणसं पाऊत कामच आहेत महाराज अडचणीत आहे महाराज प्रपंचाचं दुसरं नाव अडचण आहे सर्वात मोठी संसार हेच अडचण आहे परमार्थाची बरं का एक माणूस त्याला गेला कन्याकुमारीला त्याला आंघोळ करायची समुद्रामध्ये लोक याले आंघोळ करायला यानं शर्ट काढलं आणि तिथं बसलं किनाऱ्या बराच वेळ पाहिलं लोकांनी तर ते सारखंच बसून आहे काही जप करीन काय माळ नाही काय नाही एका माणसाने विचारलं म्हणले बापू तुम्ही कपडे काढून किती वाजता बसले ते मला सकाळच्या 6ला बसलो आता किती वाजले आता दुपारचे 4 वाजले मग सकाळी 6 पासून दुपारी 4 वाजेपर्यंत बसले तुम्हाला करायले काय मला आंघोळ करायची आहे हे लोक इतके लाखानं आंघोळ करून चालले तुम्हाला काय झालं ना आंघोळ करायला नाही म्हणला या समुद्रावर लाटा यायला आता हे लाटा थांबले की मी आंघोळ करतो म्हणा आता हे लाटा केव्हा थांबतील लाटा थांबणारच नाहीत आंघोळ करायचीच नाही का तशा संसारामध्ये अडचणीच्या लाटा येत राहतात या लाटाकडे पाहायचं नसते लाटाकडे पाहायचं आणि परमार्थात आंघोळ करायची विठाल विठाल आणि नेमकं विश्वास बापूने हेच केलं संसार 20% संसार आणि 80% परमार्थ या पुढे यह अवसर फिर नहीं मिलने का सत्संग करो सत्संग करो यह अवसर फिर नहीं मिलने का सत्संग करो सत्संग करो यह अवसर नहीं मिलने का सत्संग करो सत्संग करो यह अवसर नहीं मिलने का सत्संग चाहे शरीर में कोई बीमारी हो न चले नारी हो चाहे शरीर में कुछ बीमारी हो न चले नारी हो चाहे भाई न बात हमारी हो सत्संग करो सत्संग करो यह अवसर फिर नहीं मिलने का सत्संग करो मिलने का सत्संग करो सत्संग करो मिलने का सत्संग पारमार्थिक माणसाची मनशा सत्संग आहे आणि साधूला जन धन आवडत नाही एवढंच का याच्या पुढे जाऊन सांगितलं की साधू संताला आई वडील सुद्धा आवडले नाही आपण एका ठिकाणी म्हणतो की मातृदेव भव म्हणतो नाही का पितृदेव भव आई वडील हे देव आहेत आई वडील देव आहेतच पण जे आई वडील एखाद्या वेळेला आपल्याला परमात्म्यापासून दूर करू शकतात ते आई वडील देव नसून शत्रू मानले शत्रू कोणी प्रल्हादे पिता विभीषणे बंधू राज्यमाता निंदू भरती केली हिरण्यकश्यप प्रल्हादाचा कोण होता हो वडील सुद्धा की नाही मग स्वतःच्या वडिलाला
फाडून टाकलं नरसिंह भगवंताने, पण डोळ्यामध्ये एक थेंबर पाणी सुद्धा आलं नाही. बाप मरतो का? कारण हा बाप देवामध्ये आणि प्रल्हादामध्ये अंतर पाडतो. देवात अंतर पाडणारा बाप साधूला कधीच आवडला नाही. विठाला विठाला आणि असे साधू संत महात्मे आपल्या जीवनामध्ये येणं हे आपलं परमभाग्य असते. परमभाग्य. एक सांगू तुम्हाला, साधू की नाही पात म्हणजे काय, साधूची कुठं रांगच्या रांग सापडणार नाही तुम्हाला. आणि साधू हा प्रसिद्धीत नसतो. साधू का? साधूचे 3 लक्षण आहेत. त्याला 3 प आवडत नाहीत. एक परिवार, एक प्रतिष्ठा आणि पैसा. प्रसिद्धीच्या मागे साधू कधीच नसतो. हा जो खरा असतो ना, तो आता युट्यूबला नाही. विठ्ठल विठ्ठल त्याला काय करायची युट्यूब? त्याला प्रसिद्धी काय करायची? प्रसिद्धीच्या पाठीमागे नाही, ते फक्त परमात्म्याच्या पाठीमागे आहे. त्याला प्रतिष्ठा नको आहे. समाजाने मला चांगलं म्हणावंच ही अपेक्षा त्याची नाही. निंदा स्तुती समतुल्य तथा मान अपमान यो. जो महात्मा असतो ना महाराज, त्याची कितीही जरी निंदा केली तर त्याला राग येत नाही. राग. आणि कितीही जरी आपण त्याची स्तुती केली तर तो हरखून जात नाही. सामान्य राहतात महाराज. थोडीशी स्तुती केली की हवेत जातात, आणि निंदा केली की गुडघ्यात मान घालून बसतात. की नाही? म्हणजे आम्हाला निंदाही सहन होत नाही आणि स्तुतीही पचत नाही आम्हाला. पण महात्मे जे असतात ते एका अवस्थेला पोहोचलेले असतात, त्यांच्यावर कुठल्याच गोष्टीचा परिणाम होत नाही. विठाला आणि कोणी चांगलं म्हणावं म्हणून ते कार्य करत नाहीत. विश्वनाथ बापूकडे तुम्ही पहा, कोणी गावातून चांगलं आपल्याला म्हणावं याच्याकडे त्याची काही अपेक्षा नव्हती. कोणी काय म्हणायचं ते म्हणो, चांगलं म्हणो, वाईट म्हणो, पण मला ही गोष्ट करायची म्हणजे करायची. मंदिरात जायचं म्हणजे जायचं. लोकांना असं म्हणलंय बोललंय, देव देव करतात. तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा, पण मला तिथं गेल्याशिवाय समाधान मिळत नाही. मी तिथं गेल्याशिवाय राहत नाही. एक सांगू महाराज, समाजाकडे पाहून जे भक्ती करतात हा दंभ असतो, आणि स्वतःच्या समाधानासाठी भक्ती करतात ते संत असतात. विठाला विठाला आणि समाधानासाठी भक्ती करणाऱ्या माणसाला जगात सगळीकडे देव दिसतो. सगळीकडे. त्यांना जनावरांमध्ये देव दिसतो, माणसांमध्ये देव दिसतो. बोलून कोणाच्या साधू संत कधी भावना दुखवत नाहीत. आणि अशा साधू संतांच्या संगतीमध्ये जर आपण गेलो तरच आपलं जीवन गोड झाल्याशिवाय. म्हणून म्हणतात की तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती. ज्ञानेश्वर महाराजांचं जीवन पहा. आळंदीमध्ये ज्ञानोबाराय असताना ज्ञानोबारायचं जीवन इतकं असं आपल्या नजरेतून इतकं दुःखानं भरलं. आपल्याला वाटते ज्ञानोबारायला आळंदीच्या लोकांनी खूप त्रास दिला, पण लोकांनी दिलेला त्रास ज्ञानोबारायला तो त्रास वाटलाच नाही. त्याने विचार केला की ह्या लोकांना कळतच नाही. न कळत्यानं कितीही जरी त्रास दिला तर तो त्रास वाटत नसतो. छोटस एखादं लेकरू असतं, लेकराला कळत नाही की लेकरू खूप आईला वडिलांना त्रास देते, पण तो त्रास त्याच्या आई वडिलाला त्रास वाटतच नाही. का? कारण आई वडील जाणते असतात आणि लेकर नेमते असतात. नेमत्याने जाणत्याला जर त्रास दिला तर जाणत्या माणसाला त्याचं दुःख होत नाही, पण जाणत्याने जर जाणत्याला त्रास दिला तर दुःख होते. विठाला विठाला आणि म्हणून त्रास जरी दिला तर आपल्या गुरुवरांकडे त्यांच्यासाठी मागणी मागितली. गुरुदेव, माझी एवढीच मागणी आहे, या माणसाने त्रास ज्याने मला त्रास दिला त्यांचं जीवन गोड झालं पाहिजे. जिखळांची व्यंकटी सांडो या सत्कर्मी रती
भूता परस्परे जड मैत्र जीवांचे. खळ म्हणजे काय? खळ कोणाला म्हणतात? खळ माणसं म्हणजे स्वतःच कल्याण करत नाहीत आणि दुसऱ्याचं चांगलं होऊ देत नाही, त्याला खळ म्हणतात. नाही की नाही? गावात कोणाचं चांगलं होऊ देत नाही, मेले तरी कोणाचं चांगलं होऊ देत, त्याला खळ म्हणतात. हा, एका गावामध्ये असं खळ होता महाराज. ते वाईट माणूस, दुष्ट माणूस, सोयरीक कोणाची झाली की त्यानं काहीतरी मनावून सोयरीक मोडा. वाटाला त्याचा आखाडा होता, जाता येता माणसं त्याला तिथंच बसून राहायचं. माणसं गावातून कुंकू लिहून आले की म्हणायचं कुठं गेलते हो? तुमच्याच गावात गेलतो, मुलगी पाहायला. कोणाची? अहो चंपतरावची. असं का? पाहिली? हो. तुम्हाला पसंत आली? पाहुणे म्हणायचे हो. मग पाहुण्याने त्याला विचारला, मुलगी बरी आहे का? आपला काय करायचं तुम्हाला पसंत आल्यावर बुवा. आता मोडली नाही सरी. ती माणसं म्हणायची बुवा आपल्याला काय करायचं म्हणल्यावर काहीतरी आहे, पुन्हा निरोपच नाही. त्याला खळ म्हणतात, खळ. आणि यानं काही बोलाव, याच्या मनासारखंच व्हावं. नजरेमध्ये सुद्धा याच्या वाईटपणा. एखाद्या चांगल्या बैलावर जर नजर पडली की ते बैल वाळूनच जाव. याला कोणी चांगले बैल दाखवतच नव्हतं. गावातल्या लोकांना ठरवलं याला बोलायचंच नाही, आपल्या गावात बोलायचंच नाही. अशा प्रकारचं महाराज ते खळ. आणि शेवटी गाव कोणी बोलना, गाव कोणी बोलना. मग एक दिवस काय झालं, मेलं. मेल्यानंतर सगळ्या गावाला यांनी त्रास दिला. शेवटी गावातले लोक म्हणले यानं आपल्याला लई त्रास दिला, जिवंत होत तेव्हा. आता काय करू, सगळे जणाला आपण एक एक काठी मारू, जिथे पण इथं मारू दिली नाही यानं. याला एक एक काठी मारू सगळे जण. गावात मारून शेतात नेऊन मारू. तो मेल्यावर त्याचं मुळ शेतात नेलं आणि त्याला त्याचं बांधलं आंब्याला. सगळ्यांनी एक काठी मारायची. सगळेजण काठी घेऊन उभे. तेवढ्यात रोडनं पोलीसची गाडीच काही नको. पोलिसाची गाडी आली, पोलिसाची गाडी थांबली. थांबा थांबा थांबा. सगळ्याच्या हातात काठ्या होत्या. हराम करो, बांधून मारलं त्याला तुम्ही. लोक म्हणले आम्ही मारलं नाही हो याला. गोष्ट बोलायच नाही. जेवढे काठे घेऊन तेवढे सगळे त्या गाडीमध्ये कोंबले, जेलात नेऊन कोंडले. वाईट माणसं मेले तरी कोणाला कोंडल्याशिवाय सोडित नाही. हा वाईट माणसाचा स्वभाव आहे. आणि चांगली माणसं महाराज गेले तरी जगाला सुख दिल्याशिवाय राहत नसतात. आपलं जीवन कसं असावं? साधू संतांचं जीवन असं आहे. जगद्गुरु तुकोबाराला जाऊन 450 वर्ष होऊन गेलीत, पण आजही प्रत्येक माणसाच्या स्मरणामध्ये, हृदयामध्ये तुकोबाराय आहेत. ज्ञानोबारायाला जवळपास 800 वर्ष होत यायला लागली, तरी पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये आणखीनही ज्ञानोबाराय आहेत. याचं कारण एकच आहे, आयुष्यामध्ये कर्म चांगलं आहे. माणसं मरतात, कोणी मरते, मरावे परी कीर्ती रूपे पुरावे. माणूस मेल्याच्या नंतर माणसं म्हणतात आमच्या गावात माणसं खूप झाले, पण अमुक अमुक माणसासारखा माणूस झाला नाही. विठाला विठाला बस महाराज. असा सज्जन माणूस, कोणाची भांडण जरी लागली असेल आणि हा माणूस गेल्याच्या नंतर तिथली भांडण मिटल्याशिवाय राहायचे. गेले दिगंबर ईश्वराई भूती, गेले दिगंबर ईश्वराई भूती, राहिल्या त्या जगामाती, राहिल्या त्या कीर्ती जगामाती. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर
दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिला कीर्ती जगमाई राहिला कीर्ती जगमाई दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिला कीर्ती जगमाई राहिला कीर्ती जगमाई गेले दिगंबर ईश्वर विभूती. देवाच्या विभूती जन्माला मानव रूपानं आल्या आणि ती माणसं निघून गेली. आता फक्त शिल्लक राहिलं काय? त्यांच्या आठवणी तेवढ्या शिल्लक राहिल्या. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. त्या माणसानं केलेलं कर्म, त्या माणसानं केलेला धर्म आणि त्या माणसाची आठवण एवढीच शिल्लक राहते. परिवारातल्या मंडळीला वेळोवेळी त्यांची आठवण येत राहते. आमचे बाबा इथं बसायचे, आमचे बाबा या पद्धतीनं बोलायचे, आमचे बाबा आमच्या लेकरांशी असं खेळायचे. घरामध्ये खेळताना दिसतील, शेतामध्ये कुठंतरी झाडाखाली बसलेले दिसतील, प्रत्यक्ष आपल्याशी बोलताना कधी दिसतील. त्या फक्त आणि फक्त आठवणीत शिल्लक राहतात. विठ्ठल विठ्ठल आणि आज या ठिकाणी 13व्याच्या निमित्ताने कीर्तन होते. त्यांची इच्छा कीर्तन ऐकण्याची, नाही का? कीर्तन महाराज, टाळकरी मंडळी, मृदंग वादक मंडळी ही त्यांची फार जीवाभावाची मंडळी. हो, कोणताही माणूस कोणत्याही क्षेत्रात असू द्या, त्या क्षेत्रातली माणसं त्याची जीवाभावाची माणसं असतात. कोणत्याही क्षेत्रातली राहू द्या. पिणारा जर माणूस असेल तर सगळे पिणारे त्याची सोयरी जवळचेच राहतात. त्याला महाराज आवडते का? त्याच्या सगळं जर महाराज असला, एक तर काढून तरी देईल महाराजाला, उठवून नाही तर तीर्थून निघून जाईल. आणि त्याचा जर पाहुणा जर आला तर स्वतःहून जाईल. त्या क्षेत्रातली ती माणसं त्याची जीवाभावाची माणसं असतात. पारमार्थिक माणसाची पारमार्थ करणारी माणसं ही जीवाभावाची माणसं असतात. भजनी मंडळी असतात की नाही, अख्ख्या महाराष्ट्रातल्या भजनेची यांना ओळख असते. ते हिंगोलीतला राहू द्या, बुलढाण्याचा राहू द्या, विठ्ठल विठ्ठल माझिया जातीचे मज भेटो देवा. परमार्थ करणाऱ्या माणसाची जात नसते, पण परमार्थिक लोकांची एक जात असते. ते कोण्याही जातीचा असू द्या, परमार्थात जर असेल त्या सगळ्या लोकांची एकच जात असते, परमार्थ करणाऱ्याची. ते जात पाहत नाहीत, फक्त त्याचा कर्म पाहतात. कर्म हा काय करतो? भजन करणारा व्यक्ती कोण्याही जातीचा असू द्या, तो भजन करणाऱ्याचा सख्खा असतो, सख्खा. आणि आज कीर्तन पाहिल्याच्या नंतर, कीर्तन ऐकल्याच्या नंतर माझ्या 13वीच्या निमित्तानं कीर्तन होते, याचा खरा आनंद आणि समाधान विश्वनाथ बापूला मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि आनंद मिळाल्याच्या नंतर त्यांचा अभिप्राय 3ऱ्या चरणात आहे महाराज. कृत्य कृत्य झाले, कृत्य कृत्य झाले, झाले
कृत्य झालो, मी धन्य झालो. का? इच्छा केली ते पावलो. माझी इच्छा होती शेवटचं कीर्तन ऐकायची. आयुष्यभर मी परमार्थ केला, कीर्तन ऐकून जगाचा निरोप घ्यावा ही त्या पवित्र आत्म्याची इच्छा. मला गोरखनं त्यावेळेस फोन केला आणि बाबू तेरीच्या निमित्तानं काही अन्नदान करावं वाटायले, एखादं कीर्तन करावं वाटायला. म्हणलं गोरख पैसे किती खर्च झाले तर हरकत नाही, पण बाबाच्या निमित्तानं खर्च करण्याची तुला ही शेवटची संधी आहे की नाही. आता हे निमित्त पुन्हा नाही, पुन्हा तेरी आहे का? नाही पुन्हा तेरी. हे शेवटचं निमित्त आहे. वडिलांना आपल्याला प्रॉपर्टी सगळी ज्या ठिकाणी ठेवून दिली आणि त्यांच्या निमित्तानं खर्च करण्याची शेवटची संधी आहे. तुला पैसे लागतील, लागू दे. या निमित्तानं एक महात्मा होता, महात्मा तुझा बाप कदाचित तुला कळला नसेल, तुझा बाप जगाला फार अगोदर कळाला. विठाला विठाला म्हणून संधी शेवटची गमावू नको. आणि दुसरे तुला सूचना म्हणून सांगतो, आपल्या वडिलांनी जो मार्ग निवडला तो मार्ग तुला चालायचा आहे, त्याच रस्त्यानं तुला चालायचं आहे. आजपर्यंत कदाचित तुझ्या हातून चुका काही झाल्या असतील, आता मात्र तुला वडिलांचा वारसा पुढे चालवायचा आहे. आपले वडील कोण्या पद्धतीनं वागलेत त्याच पद्धतीनं वागायचं आणि फार मोठी जबाबदारी आहे. आता घराचं झाकणच निघून गेल्याच्या नंतर सावरणं फार अवघड जातो. घरातली वयोवृद्ध मोठी माणसं त्या घराचं वैभवानी झाकण असतात. झाकण, ज्या डब्याला झाकण नाही त्या डब्याची काय किंमत आहे. तसं आई वडील म्हणजे घराचं वैभव नवे नवे देव असतात, देव. म्हणून हे कळतं केव्हा? आई वडील गेल्याच्या नंतर कळते माणसाला महत्व त्यांचं. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. वडील गेले, आसरा गेला. वडील गेले, वैभव गेलं. आता गेले गेले, पण त्यांनी ज्या ज्या काही आपल्याला सूचना केल्या असतील, गोरख नीट वाग. गोरख ज्या पाठीमाग परिवार आहे, छोट्या छोट्या चिमण्या पाखरांचा तुझा संसार आहे. हा संसार आता तुला सांभाळायचा आहे. म्हणून बेजबाबदारपणा जर घेतला तुला जमणार नाही. आता सांभाळावं लागेल. आणि वडिलांची आठवण करत 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 त्यांचा तो वारसा तुला पुढे न्यायचा आहे. एवढी जबाबदारी त्यांनी तुझ्यावर टाकून ती निघून गेली. विठाल विठाल कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. कोणताही वडील असू द्या, वडिलांची एकच इच्छा असते, आपली मुलं सज्जन निघावं. कोण्या वडिलांना वाटते आपली मुलं वाईट निघावं? वाटते बाबू? नाही. आपली मुलं चांगली निघावं, आपल्या मुलांनी सत्संग करावं, आपल्या मुलांचं नाव दुसऱ्या लोकांकडून चांगली मुलं म्हणून ऐकायला यावं, ही वडिलांची इच्छा असते. आणि आपल्याला मुलांना सुद्धा जबाबदारी म्हणून वडिलांची इच्छा पूर्ण करायची असते. इच्छा इच्छा केली ते पावलो. तुका माने काळ, 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 तुका माने काळ,
तुका पण